आजचा आपला भाग आहे शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी याबद्दल थोडंसं आपण विचार करणार आहोत। शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं, शिक्षकांची आपल्या आयुष्यातलं मोलाचं सहभाग किंवा मोलाचं मार्गदर्शन हे आपण प्रत्येकाने अनुभवलेलंच आहे। शिक्षक आणि विद्यार्थी यामधलं जे नातं आहे ते काळानुसार बदलतं पण आहे आणि आज आपण बघतोय की मुलांना शिक्षकाबद्दल काय वाटतं की शिक्षकांना एकूणच शिक्षण देण्याबद्दल, शिकवण्याबद्दल काय वाटतं याबद्दल थोडासा विचार करणार आहोत। पूर्वी शिक्षणाविषयी आदराबरोबर थोडीशी भीती पण होती, म्हणजे शिक्षकाबद्दल एक आदरयुक्त भीती होती, ती आता थोडासा मला वाटतं मोकळेपणा ह्या नात्यामध्ये येतो आहे। शिक्षणामध्ये शिक्षण, ज्ञान, माहिती म्हणजे एज्युकेशन, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन या तिन्ही गोष्टींचा सहभाग असतो आणि तो असणं अत्यंत गरजेचं पण आहे। प्रश्न पडणं, हे काय ते काय, हे नवीन काय आहे ते जाणून घ्यायचं, याबद्दल जिज्ञासा असणं, विद्यार्थी त्याबद्दल विचार करतात आणि हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हे पडताळून पाहण्यासाठी किंवा या जिज्ञासाला उत्तर देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न पण करायला हवेत। हे असं का, हे असं का नाही, हे असं वेगळं असू शकतं का आणि का नाहीये वगैरे प्रश्न जे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणं आणि निर्माण झाल्यावर त्यासाठी उत्तरं शोधायलाही मदत करणं ही शिक्षकाचं एक काम असतं असं मला वाटतं। आणि यासाठी जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला लागतं त्यासाठी शिक्षकांनाही खूप प्रयत्न करावे लागतात। शिक्षकांना स्वतः त्यासाठी बरंच काही शिकावं सुद्धा लागतं आणि कसं असतं, मला असं वाटतं की शिक्षक शिकवतात ह्यापेक्षा ते शिकतही असतात, हेही त्याचबरोबर महत्वाचं आहे। शिक्षणाची आवड निर्माण करणं, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण याबद्दल भीती न वाटता आवडीने ते आपण शिकायचं आहे हे जोपासणं, ही सुद्धा शिक्षकाचं महत्वाचं काम ठरतं। अगदी न आवडणारा विषय सुद्धा जर चांगला शिकवला तर तो आवडायला लागतो आणि ही किमया जो कोण करू शकत असेल तर तो शिक्षक होय। आपण सायकल शिकतो तेव्हा शिकवणारी व्यक्ती आपल्याला आपली सायकल धरून ठेवते। आपण पॅडल मारून सायकल चालवायलाही सुरुवात करतो, त्या व्यक्तीवर आपला पूर्ण विश्वास असतो, पण नंतर सावकाशपणे ती व्यक्ती तिचा हात काढून घेते आणि आपण एकटेच ती सायकल चालवत पुढे जात असतो। ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे मला असं वाटतं की शिक्षक असं म्हणता येईल, कारण शिक्षकाचा ही भूमिका ही या व्यक्तीसारखी असते। आपला हात धरून तो पुढे जात असतो आणि नंतर हात सोडून आपण एकट्याने पुढे वाटचाल करत असतो। आज आपण पूर्वीच्या म्हणजे मागच्या पिढीतल्या काही शिक्षकांना काय वाटत होतं त्याचं एक प्रतिनिधित्व करणाऱ्या मागच्या पिढीतल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेणार आहोत। म्हणजे साधारणतः 1966-67च्या वेळी मला पहिलीला शिकवणाऱ्या त्या ओकबाई, त्याचं काय मत आहे, त्यांना शिक्षकांबद्दल, शिक्षक विद्यार्थी यांच्या नात्याबद्दल काय वाटतंय हे त्यांच्याकडनंच आपण आज ऐकूया। प्रयुक्त्या वापरून वेगवेगळे जे संकल्पना शिकवत होते, म्हणजे आकडे म्हणा वगैरे वगैरे, त्याबद्दलचा तुम्ही वापरलेल्या युक्त्या किंवा त्या काळात तुम्ही काय काय वापर केला होता ते आम्हाला ऐकायला आवडेल। आमच्या वेळेला एकतर वर्गात मुलं भरपूर असायची, म्हणजे 70-75 पट असायचा आमचा आणि एकच शिक्षक ही शाळा, म्हणजे एकदा शिक्षक वर्गात शिरला की तो शाळा सुटेपर्यंत तोच असायचा, म्हणजे बदल होणं वगैरे नाही। आणि मुलं एकदम गरीब परिस्थितीची आर्थिकदृष्ट्या, आणि पालक पण पूर्ण निरक्षर असायचे, त्यामुळे मुलांकडनं आणि पालकांकडनं अपेक्षा मनातच यायचा नाहीत आमच्या की हे मुलं अभ्यास करतील, घरून गृहपाठ करतील, होमवर्क करतील, असं आमच्या एक कधीही क्षणभरसुद्धा मनात आलं नाही। आणि आत्ता तुमच्याशी बोलते तेव्हा आत्ता ऐकून हे वाक्य तरी मी बोलते, तर तेव्हा हेही मी बोलले नसते तेव्हा असते तर। पण मग काय करायचं की, आणि असा हेतू बितू काय नव्हता, ह्यांचं कोणी करणार नाही बाबा, काळजी बिळजी असं नाही, हे असंच आहे आणि हे असंच आपल्यालाच हे करून पुढे जायचं आहे। आणि पुन्हा असा एक तेव्हा आमचा हे होतं की मुलांना जमिनीवर बसायचं, फट्ट्या असायच्या बसायला। मी स्वतः नेहमी कधीही मग छोटे बैठे बाक आले, मी स्वतः कायम
त्या मुलांच्या मध्ये बसून घ्यायची. डबासुद्धा मी मुलांच्या मध्येच बसून खायची. मधल्या सुट्टीत मी टीचर रूममध्ये शिक्षकांच्या खोलीत मी स्वतः कधीही गेले नाही. आणि मग त्यांना असं मग आम्हाला असा एक फतवा काढला की 2 आठवडे मुलांना पाटी हातात घेऊ द्यायची नाही, की तुम्ही काही घ्या अवांतर. जास्ती अशी होती की एवढा कालखंड पुरेल का, घरी काहीही नाही आहे आणि आपण शिकवू शाळेत तेवढ्या शिदोरीवर ही मुलं वर्षाअखेर लिहिता वाचता येणं येईल की नाही, वेळ पुरेल की नाही. पुन्हा मुलांच्या रजा मुलं घरी राहायची, शिक्षकांच्या रजा असायच्या. तो कालावधीचं एक दडपण मला वाटतं त्यांच्या म्हणजे सगळ्या शिक्षकांवर असावं, हे एक कारण असेल. पण मी असा विचार केला की ज्या अर्थी हा वरून आदेश आलेला आहे त्या अर्थी वर बसलेली मंडळी पूर्ण हुशार असतात. हुशार म्हणण्यापेक्षा त्यांचा अभ्यास असतो, या शैक्षणिक धोरणाविषयीचा त्यांचा अभ्यास झालेला असतो आणि नक्की मुलांची प्रगती कशाने होईल, शिक्षकांचा वकूब ओळखून त्यांना काय करून घेता येईल त्यांच्याकडनं हे. आणि त्यालाही कल्पना होती की पालकांची परिस्थितीची, मुलांच्या परिस्थितीची, मुलांच्या कुवतीची सगळ्याची त्यालाही कल्पना असणार, म्हणजे बोलण्यात चालण्यात वगैरे. तरीसुद्धा त्यांनी असं सांगितलं होतं की 2 आठवडे मुलांच्या हातात पाटी पेन्सिल काहीही द्यायचं नाही आणि तुम्ही शिकवायचं. मी मात्र असा विचार केला की ज्या अर्थी हा फतवा आला आहे तसाच आपण तो त्या कार्यान्वित करावा, तसाच तो प्रकल्प आपण राबवूया. मग असा विचार करता करता माझ्या मनात आलं, एक उदाहरण तुम्हाला सांगते की मी फळ्यावर लिहिलं. असे नंतर मी वाक्य बदलत गेले, पण एक उदाहरणार्थ एक वाक्य सांगते की आईने आज बटाट्याची भाजी केली किंवा काय कुठली भाजी केली. मुलाला वाचता येत नव्हतं तरी वाक्य मी फळ्यावर लिहिलं आणि मुलं सगळी त्या वाक्याकडे, तुमची कृती, शिक्षकांची कृती मुलांना आकृष्ट करून घेते आता असं मला जाणवतं. ते वाक्य लिहिताना मुलं अक्षरशः टकलावून त्या वाक्याकडे बघत होती. मग मी आई हा शब्द अधोरेखित केला. म्हटलं आई, सगळ्यांना आहे ना आई, आपल्याला मग आवडते ना सगळ्यांना आपली आई. तर ही आई, आता आई तर तुम्हाला घरी गेला तर आई दिसली नाही तर तुम्ही सैरवैर होता. मग ही आई, आईच्या बहिणीला काय म्हणता रे तुम्ही? मावशी. आईच्या भावाला काय रे म्हणता? मामा. मग मामाच्या बायकोला काय म्हणता? मामी. मग आईच्या आईला काय म्हणता? आजी. आईच्या वडिलांना काय म्हणता? आजोबा. असं एक आईभोवतीच्या भोवतीला असलेले सगळे नाती मी त्यांना एका आठवड्यात उलगडले. एका दिवसात फक्त आई शब्द घेतला, त्या दिवशी तेवढंच. आणि एक त्याच्या जोडीला एक आई एकटीच आपली, हो की नाही. मग एकटी आई, आपल्याला भावंडं असतात पण ह्या भावंडांची सगळ्यांची आई एकटीच असते. म्हणजे तो कळत नकळत एक आकडा त्यांना मी दर्शवला. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आता बाबा, आपल्याला सगळ्यांना बाबा पण आवडतात की नाही. मग तुम्ही बाबाला काय वेगवेगळं म्हणत असाल, कोणी तात्या म्हणतं, कोणी नाना म्हणतं, पण तरी ते आपले बाबा, वडील. बाबा म्हणजे वडील, हो की नाही. मग आता ते बाबांना, बाबांच्या भावाला तुम्ही काय म्हणता रे? काका. कारण साधारण तेव्हा घरात एकत्रच असायचे. हां, मग काकाच्या बायकोला काय म्हणता रे तुम्ही? काकू. बरोबर. मग बाबांच्या आईला काय म्हणता? आजीच. आणि मग बाबांच्या वडिलाला काय म्हणता? आजोबा. म्हणजे मी त्यांना असं सांगितलं, आईच्या आईबाबांना पण आजी आजोबा आणि बाबांच्या आई वडिलांना पण आजी आजोबा. पण इथे मामा मामी, इथे काका काकू, ह्या नात्यांचा पदर मी उलगडून दाखवला. आणि तुमच्या बाबांच्या बहिणीला तुम्ही काय म्हणता? आत्या. आणि आईच्या बहिणीला काय म्हणता? मावशी. म्हणजे हे नात्यांचे पदर उलगडले. मग संपला आई बाबा हा हल्लीच्या भाषेत तो विभाग संपला. भाजी बटाट्याची आवडते ना रे सगळ्यांना, म्हणून मी बटाट्याची भाजी म्हटलं. मग आता मला सांगा, बटाटे भाजी आपण काय करतो रे? सोलतो? नाही बाई, चिरतो ना, कापतो. हां, मग अशा कापून करणाऱ्या भाज्या कोणत्या सांगाल का मला तुम्ही? मग त्यांनी कापून करणाऱ्या भाज्या, चिरून करणाऱ्या भाज्या सगळ्या सांगितल्या. मग त्याच्या अनुषंगाने विचारलं पालाभाजी माहिती, कारण ती मुलं पालेभाजीने पालाभाजी म्हणायची. मग पालाभाजी म्हणजे आपण खरं म्हणजे त्याला पालेभाजी म्हणायला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पालाभाजी म्हणायला आवडतं ना, मग काय म्हणू मी? पालेभाजी म्हणू का पालाभाजी म्हणू? नाही बाईनू, मग पालेभाजीच म्हणा. हां, मग पालेभाजी माहिती असेल तुम्हाला. मग त्यांनी पालेभाजीच्या नावाला सांगितलं. मग पालेभाजी अशी सरळ कापायची? नाही बाईनू, ती निसायची म्हणजे निवडायची असते, असं त्यांनी त्यांच्या भाषेत मला सांगितलं. मग ते झालं. मग
काय भाजी केली आणि ती भाजी करताना काय काय लागतं रे बाईनू, तेल लागतं, राई लागते, मिरची लागते, असं त्याला साधारण त्यांना जे बालबुद्धीनुसार जे सामान लागतं त्यांनी सांगितलं. म्हणजे मला असं जाणवलं की ते एक वाक्य मुलांना कुठे कुठे नेऊन आणलं बघा. नाती गोती, खाणं पिणं, तुमचं जगणं आणि एकमेकांना देणं. मग थोडी भाजी उरली तर मग सगळी चट्टामट्टा करता नाही, आईला ठेवतो ना थोडीशी, म्हणजे इथे मायेचा पदर आला, एकमेकांची आपुलकी आली. हे मला असं मी ते धोरण स्वीकारलं. नंतर आता अभ्यासाचं म्हणाल तर मी एक अंक असायचे ते घरी मी काही नाही, पुन्हा 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 निवेदन करते, मी सांगते आहे, कारण खरोखरच आम्हाला पूर्ण आई बाई दोन्ही व्हायला लागायचं मुलांचं. मग मी 1 ते 10 अंक शिकवायचं ठरवलं. एका दिवशी 1 अंक, 1 2 असं करता करता 10 अंक. मग म्हटलं आता बापरे एवढे 10 लक्षात कसे ठेवायचे, गंमत सांगू तुम्हाला. हां सांगा ना बाईनू. 1 डोकं एकाला, पाय पसरला 2 मांडी घातली 3 2 शिंग 4 शेपटी आहे 5 2 हात 6 गाल सुजलाय 7 8 आहे ताट 9 आहे मऊ लाडू खाल्ला 10 असं मी तिथे गाणं लिहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं. आणि मग पुढे जाऊन मग 1 वर 1 11 12 वगैरे. मुलांचा घोटाळा कुठे व्हायचा माहिती आहे का, 19 29 39 49 59 ह्या आकड्यात मुलांची गडबड होऊन जायची. मग त्याची पण मी युक्ती त्यांना सांगितली की अंक आपलं हे संपत आलं ना की शेवटी लाडू खाल्ल्याचा आकडा येतो की नाही 60 70, त्याच्या आधीच असतो तो 39 59 59. ते त्यांना युक्ती सांगितली. असं करताना हे झालं वाचन. मग आता मी पहिल्यांदा सगळी अक्षरं घेतली, क का, मग कान्याचं सगळं घेतलं, का खा गा घा असं करून मग पहिली वेलांटी, मग दुसरी वेलांटी, असं करता 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 सगळी 12 खडी पूर्ण झाली. आणि मग त्यांनाच सांगितलं का आणि त्याच्यात का आणि परत दुसरा का जोडीला ठेवलं तर काय रे होईल, काका. हां मा आणि मा जोडलं तर काय होईल, मामा. आणि दा आणि जोडीला दा ठेवलं तर दादा. असं करून त्यांना त्या अक्षरात फिरवून 12 कडीतले शब्द कसे उलगडले जातात हे सोपे आधी त्यांना त्यांच्याकडनं काढून घेतले. आणि मग पुढे 2 अक्षरी 4 अक्षरी असे शब्द घेऊन मग हळूहळू मी छोट्या छोट्या वाक्यांत आज दूध आणले असे 3च वाक्य करता खरं. आता ते 7वी 8वीत आहे, पण मेन त्यांना कोणी आणलं, काय आणलं आणि आणलं असं त्यांना जाता जाता त्यांना मी सांगत गेले अशा रीतीने. आणि मला सांगायला छान वाटतं की माझी मुलं जानेवारीत व्यवस्थित वर्गातली जर 70 मुलं असतील तर निदान 61 मुलं व्यवस्थित वाचत होती. इतरांच्याकडे तसं कमी हा मला सांगायला अतिशय आनंद होतो की वर्गातली 60 मुलं तर व्यवस्थित जानेवारीपर्यंत पूर्ण काही असलं तरी धडे वाचत होती. तुम्ही त्याच्यात काय म्हणताल आनंद निर्माण करून म्हणजे आपण शिकतोय असं नाही, हां गेम किंवा काहीतरी खेळतोय असं खेळता खेळता केलं की मग गाणं घ्यायचं काय मग त्याच्यामध्ये मग कर्म. हे सगळं पूर्वीच्या काळातलं झालं. पण आताचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला कधी भेटतात नाही. आता तुमचा तशाशी काही फारसा. आणि माझ्या मुलांना अशी मी एक दुसरं मी समजा उद्या मला माहीत असेल मला उद्या मी रजेवर राहणार आहे तर त्यातल्या त्यात आता ती मुलंच सगळे तुम्हाला अंदाज दिला आहे त्यातल्या त्यात हर उन्नरी हुशार म्हणण्यापेक्षा एक त्याच्यात मॉनिटरची जी झीज असेल त्याला सांगितली मी काल काय घेतलं ना ते ह्या वहीत आहे. माझी मी वही असायची मोठ्या अक्षरात लिहिलेली ते कपाटात त्याला दाखवायची. हे तू फक्त त्यांना फळ्यावर तुझ्या अक्षराने तू लिहून दाखव आणि हे मुलांना हे पाटीवर तुम्ही लिहा. मग तेवढं म्हणजे हेडाना कळायचंच नाही की मी आज रजेवर आहे. काम पण सफर व्हायचं नाही, हां. मुलांना पण लिडरशिपचा हां. अनुभव पण मिळायचा. बरोबर. असे शिक्षक असणं म्हणजे खूप भाग्याचं आहे. आम्ही भाग्यवान, आम्हाला असे छान छान शिक्षक मिळाले. आणि आजच्या म्हणजे शिक्षकांबद्दल तुम्हाला आजच्या लोकांना काही सांगावं असं वाटतं का? शिक्षक काय एक मी पाठ बघायचं ते आता विसरले अनुभव. हां ते एक काहीतरी असं कुंडी झाड काहीतरी बाई शिकवत होत्या. मी लेसन म्हणजे डेप्युटी झाल्यावर आम्हाला लेसन बघायला जावं लागतं ना, पाठ बघायला जावं. तर तिने सगळं सांगितलं ते. मग तिचं बरं मला मुलांसमोर तिला असं म्हणता येईल म्हणजे दोष असा नाही की उणीवा म्हणूया आपण.
मग ते झाल्यावर मी काय करायची, मग तेच मी घेऊन दाखवायची. तिला काही न बोलता, अगं असं घेतलंस तर बरं वाचलंस ना असं सांगायचं. आणि तिला म्हटलं तुला झाडांचं उदाहरण द्यायचं तर खाली माळ्याकडे हव्या तेवढ्या कुंड्या होत्या, कुंडी आणायची. म्हणजे तत्परता माणसात कशी हवी आहे, त्याचा उपयोग कसा केला गेला पाहिजे. ध्येय हे पाहिजे, माझ्या समोरच्या मुलाला जितकं होईल तितकं मला देता आलं पाहिजे. हे ध्येय आणि हा दृष्टिकोन असेल तर कशाची वानवा पडत नाही. त्यातल्या त्यात माणूस मग काहीतरी करतो. छान, मस्त. हे झालं मागच्या पिढीतले अनुभव किंवा मागच्या पिढीतल्या शिक्षकांना काय वाटतं त्यांचं मत. आजच्या पिढीत जे शिकवत आहेत ते काही शिक्षक खरंच खूप हटके प्रयत्न करतायत, हटके पद्धतींचा सुद्धा वापर करतायत. त्याबद्दल आपण श्री तरेंकडनं आता जाणून घेऊया. आपण शिक्षण आणि बालक मुलं याच्या नातेसंबंध कसं आहे त्याबद्दल विचार करतोय. हे करत असताना शिक्षकांकडून त्याबद्दल आपण माहिती गोळा करायचा प्रयत्न करतोय की त्यांना काय वाटतंय की शिक्षकाचं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचं एक महत्त्व असतं आणि आपण आपलं आयुष्य जे घडतं त्याच्यात शिक्षकांचा एक फार मोठा मोलाचा वाटा असतो. अगदी लहानपणापासून मॉन्टेसरीच्या शिक्षकांपासून ते आपल्या अगदी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मोठं लेवलपर्यंत जरी आपण गेलो तर प्रत्येक टप्प्याला आपल्याला शिक्षकांकडून मोलाचं मार्गदर्शन म्हणा किंवा इव्हन दिशा सुद्धा मिळत असते. तर ह्याबद्दल आज आपण नेचर एज्युकेटर म्हणून काम करणारे श्री तरे आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. श्री तरे यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मॅनेजमेंट ह्यातलं आहे. ग्रॅज्युएशन त्यांचं फिजिक्स मधलं आहे. निसर्गाशी ते जोडलेले आहेत, निसर्गाबद्दल कामही करत आहेत आणि त्याच्याच बरोबर नेचर एज्युकेटर म्हणून सुद्धा ते काम करत आहेत. तर हे नेचर एज्युकेटर ही काय संकल्पना आहे किंवा ते नक्की काय काम करतात आणि त्यांचा अनुभव काय आहे ते आज आपण ऐकणार आहोत. नमस्कार आणि तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही या विषयाला व्हिडिओ बनवतात जेणेकरून लोकांना तो कळेल. कारण ही खरंच गरज आहे. नेचर एज्युकेटर ही संकल्पना फार कमी लोकांना माहिती आहे. कारण बऱ्याच शाळांमध्ये असा काही विषय शिकवला जातो किंवा मी जेव्हा लोकांना सांगितलं, माझ्या मित्रांना सांगितलं की मी नेचर एज्युकेटर म्हणून काम करतोय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह दिसायचं. त्याच्या हो बरोबर. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खरोखरच खूप महत्वाचा आहे. तर मुळात नेचर एज्युकेटर म्हणजे निसर्ग शिक्षक. तर लहान मुलांना शाळेत असल्यापासूनच निसर्गाची गोडी लावणं, निसर्गामध्ये काम करायला लावणं. कारण अजूनही मला आठवतं बऱ्याचदा मुलांचं असं होतं, माती बघितल्यावरती माती शी आहे, घाण आहे. ह्याच्यामध्ये मुलांची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण घरातले जे मोठे आहेत जेव्हा ती मुलं बाहेर जातात तेव्हा आपणच त्यांना सांगतो की ते माती घाण आहे. कारण शहरातली जी माती आहे त्याच्यामध्ये केमिकल मिक्स झालंय, पेट्रोल मिक्स झालंय आणि घाण मिक्स झालेली. त्याच्यामुळे मला अजून आठवतं जेव्हा मी माझ्या जिथे मी काम करत होतो तिथे मुलांची जेव्हा पिकनिक आली होती तेव्हा त्या मुलीने पहिल्यांदा विचारलं व्हेन वी आर सपोज टू वेअर ग्लोव्ज, की मातीत काम करायचं मग ग्लोव्ज कधी घालायचे. मग मला ते कळलं नाही कारण तिच्या लेखी तिला हे सांगितलेलं होतं माती ही खराब आहे. त्याच्यामुळे निसर्ग शिक्षक किंवा निसर्ग शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. आणि माझ्यात पहिलीपासून मुलांना मातीमध्ये खेळणं, झाडं लावणं या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. तर मी ज्या शाळेत काम करतो ती आपली नॉन कन्व्हेन्शनल टाईप आहे. वॉल्डॉफ स्टायनर म्हणून एक विचारवंत होऊन गेले आणि त्यांनी असं प्रपोज केलं की मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच निसर्गाशी जोडून देणं आणि वेगवेगळे विषय निसर्गातून शिकवणं. कारण मुलं निसर्गात चांगल्या प्रकारे काय म्हणतात रमतात. त्याप्रमाणे घरातपेक्षा त्यांना बाहेर मोकळ्या जागेत गेलं ते खूप चांगल्या प्रकारे खेळतात. तसंच निसर्गात गेल्यावरती पाण्यात खेळायला त्यांना आवडतं. मातीमध्ये आमचा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा मुलं सुरुवातीला अगोदर इयाऊ करतात पण नंतर अतिशय छान रमतात आणि खेळतात. त्याच्यामुळे निसर्ग शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तरी मी ज्या शाळेत शिकवतो ती भायखळ्याला शाळा आहे, गोल्डन स्पायरल म्हणून. गेली 7 ते 8 वर्ष झाली ती शाळा शिकवते आहे. आणि असंच लहान मुलांना निसर्गाचा वेगवेगळा अनुभव देणं म्हणजे अगदी किंडरगार्टन मधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तिथे विटांचं असं एक हाऊस सारखं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कासव वळून ठेवलेलं आहे. मग ते कासवांना खायला घालतात. स्वतःकडचं गोष्टी ते चित्रात बघतात नाही तर बरोबर आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे त्या शाळेत ह्या प्रॅक्टिकल गोष्टींचा खूप अंतर्भाव केलेला असतो आणि मुलांना ते प्रॅक्टिकली शिकायला मिळतं. मुलांना खास वाळूमध्ये खेळायला मिळावं म्हणून असे हाऊस बनवलेले आहेत आणि त्याच्यात वाळू टाकलेली आहे. मग त्याच्यामध्ये मुलं खेळत बसतात असं आहे. आणि या शाळेत मी असा अपघाताने जॉईन झालो की माझी मैत्रीण अरुंधती म्हात्रे
की तिला मधमाशा शिकायच्या होत्या, त्याच्यामुळे ती माझ्याकडे जॉईन झाली. आणि मग माझा झाडांमधला अनुभव बघून तिने म्हटलं की बा तू इथे शिकवायला चांगलं आहे, कारण माझं प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं होतं. आणि मग तिकडे मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवणं, म्हणजे साधं गवती चहाचं झाड कसं लावायचं हे मुलांना माहिती नसतं, किंवा ते किती पोर्शन जमिनीखाली जायला हवं आहे, ती वेगळी कशी करायची रोपं, हे जे स्किल आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कळाव्या, त्याच्यामुळे आमची मुलांना अशी कन्सेप्ट आहे की तुमचं तुम्ही झाडं लावा, त्याची फळं तोडा आणि शिजवून खा. म्हणजे यू सो, यू ग्रो, यू हार्वेस्ट अँड देन कुक अँड इट. मग तसं गेल्या वर्षी आम्ही मिरचीची आणि टोमॅटोची रोपं लावली होती. मग ती रोपं चांगली मोठी झाली. मोठं झाल्यानंतर मुलांना पाठवलं आणि ते मिरची तोडणं साधा सोपं आहे, बोलायला सोपं आहे, पण ती कशी तोडायची, झाडाला धक्का न पोहोचवता, आणि किती पिकली, केव्हा तोडायची, लहान आहे मोठा आहे, किती मोठं होणार हेही माहिती नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर, अगदी बरोबर. मग हे सगळा अनुभव मुलांना तिथे ऍक्च्युअली दिला जातो आणि मग त्या मुलांनी त्याची भाजी शिजवून खाल्ली. त्याचप्रमाणे वर्ल्ड ऑफ स्टँडर्ड यांनी सांगितलेलं आहे की 3री आणि 4थीच्या मुलांचं विश्व असं असतं की त्यांना मातीमध्ये खेळायला आवडतं, त्याच्यामुळे त्यांना हाऊस ब्लॉक हा एक प्रकार आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण त्यांना मातीचं घर बांधणं ही ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी फार्म हाऊसवर घेऊन जातो. तिथे ते मातीचं घर एका दिवसात होणार नाही, पण त्याच्यासाठी माती कशी मळायची. आता फक्त ती माती आहे, मुलांनी बघितलेलं आहे सिमेंटचं घर, सिमेंट आणि विटा. मग त्या मातीला बाइंडिंग एजंट, मग त्याच्यात काय शेण टाकायचं असतं. मग शेण म्हटल्यावरती अगोदर मुलांचा आरडाओरडा चालू होतो. मग त्याच्यामध्ये पेंढ्या कापून टाकायचा आणि मग ते सगळं मिश्रण पाण्याने तुडवायचं आणि हे मुलांना मी करायला लावतो. मग त्याच्यात काही मुलं स्वतःहून एन्जॉय करतात आणि काही जणांचं नेहमीप्रमाणे नाणं चालू असतं, पण मातीत गेल्यावरती ती मातीतून यायला बघत नाही. आणि मग पियर प्रेशर म्हणजे पियर एन्जॉयमेंट पण असतं. बरोबर बरोबर, हा एक्झॅक्टली. त्याच्यामुळे मग ते सगळ्या मुलांवर चांगल्या प्रकारे होऊन जातं. आणि मग झाडाच्या भोवती बसायचा पार बांधून घेणं आणि आपलं कुडाचं जे घर असतं त्याला माती निंबणं, ह्या 2 ऍक्टिव्हिटी आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. त्याचप्रमाणे 3रीच्या मुलांना प्रॉपर भात शेती हा विषय आहे. आणि हे सगळं मुंबईत चालतं नाही, आता कसं मुंबईत शाळेची जागा नाही आहे, त्याच्यामुळे आमचे ओळखीचे जे फार्म आहेत तिथे आम्ही घेऊन देतो. आता भात शेतीसाठी बदलापूरला शाळा मुंबईचीच आहे. म्हणजे भायखळ्याच्या भागातल्या 2 बहिणी होत्या, त्यांना असं वाटलं की आपल्या मुलांना वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळावं, म्हणून त्यांनी शाळेची स्थापना केली आणि ते हळूहळू वाढते. मग आम्ही तिथे फार्मवरती जातो, भात रोवण्यापासून त्याची रोपं तयार करायची, मग त्याची आवणी जी असते चिखल करून चिखलामध्ये रोपं लावायची, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही दसऱ्याच्या वेळी तिथे हार्वेस्ट करायला जाणार. म्हणजे हे 3ही प्रकार झाले भाताचे. आणि मग तो हार्वेस्ट केलेला काढून आणलेला भात शाळेमध्ये उखळामध्ये कुटून काढायचा, जे एका वेळी होत नाही, मग रोज थोडा 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 करून तो एवढा काढायचा आणि मग तो एकदा शिजवून खायचा किंवा खीर करायची. म्हणजे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा जे अन्न टाकायचं आहे ते आपोआप कमी होऊन जातं, कारण की मुलांना अजूनही नाही नको शिकवण्यापेक्षा हे हे प्रॅक्टिकली, हो अगदी बरोबर. त्याच्यामुळे मग ते चांगलं होऊन जातं. त्याचप्रमाणे आता 16 जुलैला हे झाला जागतिक साप दिन. मग त्यावेळी मुलांना बाय डिफॉल्ट भीती असते, मग ती भीती जाण्यासाठी म्हणून साध्या आपल्या नारळाच्या झावळ्या आहेत त्याचा आम्ही त्यांना साप बनवून दाखवला आणि तो मुलांनी खूप एन्जॉय केला. त्याच्यामुळे सापाची मुवमेंट कशी होते, जे आपण त्याला म्हणतो की त्याच्यामध्ये वळवळतो, तो मुलं स्वतःनी त्यांनी एन्जॉय केलं आणि न सांगता ते स्वतः मुलं तसे जमिनीवर लागले. त्याचप्रमाणे 2 दिवसा अगोदरच आम्ही मुलांचा मोगऱ्याचा गजरा, म्हटलं तर साधी ऍक्टिव्हिटी किंवा कुठेही ते कनेक्ट झाल्यासारखं वाटत नाही, पण मोगऱ्याचा जो गंध येतो तो मुलांना कळायला हवा. आता त्या सुईत दोरा टाकणं, दिसायला ते सुंदर दिसतं, प्लस ती सुईमध्ये दोरा टाकणं ही ऍक्टिव्हिटी, मोटर ऍक्टिव्हिटी, कोऑर्डिनेशन, हँड ऑन कोऑर्डिनेशन हे करणं, ते सुईमध्ये फुल ओवणं. आता जनरली आपण नॉर्मल प्रकारे होतो, पण मुलांनी आपापल्या पद्धतीने उभी आडवी आणि जसं त्यांना हवं, प्रत्येकाचा गजरा वेगवेगळा होता. काही जणांनी आडवी टाकली आणि मस्त भरगच्च केला, काही जणांनी उभी टाकली. एक्झॅक्टली. आणि मग त्या गोष्टीला त्यांना वाव मिळतो आणि खरं वाटणार नाही, पण त्या लहान मुलींनी, कारण आमच्या शिक्षिकाच्या अरुंधती मात्रे, त्यांनी तो गजरा डोक्यात घातला होता. मग मुलींनी डोक्यात गजरा घातला आणि मुलांनी मग म्हटलं आता डोक्यात तर नाही घालू शकत, मग हातामध्ये घातले, गळ्यात घातले, कोणी बऱ्याच जणांनी घरी घेऊन गेले. त्याच्यामुळे तो अनुभव खूप छान होता. कल्पनाशक्तीला पण वाव मिळतो ना. हो बरोबर आहे. आणि मुळात तुम्ही केमिकलचे स्प्रे वापरण्यापेक्षा नॅचरल जो स्प्रे सुगंध आहे त्याचा अनुभव मुलांना मिळणं गरजेचं आहे. जसं पार बांधणं झालं किंवा कुडाचं घर बांधणं झालं, त्याचप्रमाणे मुलांना प्राणी जगताची ओळख व्हावी आणि त्यांची भीती निघून जावी
यासाठी छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या प्राण्यांची गरजच नाहीये. म्हणजे गेल्या वर्षी बालदिन झाला 14 नोव्हेंबरला सॉरी. तर त्यावेळी आम्ही 4थीच्या मुलांना, माझ्याकडे फिश टँकचा सेटअप आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोगलगाई होत्या, त्या सगळ्या मुलांना आम्ही भेट म्हणून दिल्या. आणि मग भेट म्हणून दिल्यानंतर मुलांकडून आम्हाला जे रिस्पॉन्स आले ते खूप छान आणि इंटरेस्टिंग होते. म्हणजे फक्त मुलंच नाही तर त्याच्यावर त्यांचे पालक सुद्धा सकाळी जाऊन बघायचे गोगलगाई काय करतायत, त्यांच्याशी बोलायचे. हो बोलायचे, बाबा गोगलगाई कशा चालतात, कारण त्या काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याला काही जास्त स्किल लागत नाही, त्या व्यवस्थित राहतात आणि छानपैकी हो. आणि मग त्या छान दिसायच्या चालताना. आणि मग त्या मुलांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही यांना खायला टाकायचं. खायला काय टाकायचं तर कोथिंबिरीचं पान. आणि मग ते कोथिंबिरीचं पान टाकायचं. मग खाल्लं की नाही ते मुलं बघत बसायची. आणि मग काही जणांकडे मग त्या गोगलगाईंनी अंडी घातली आणि मग ती मोठी झाली. असं सगळा तो प्रकार होता. म्हणजे ह्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी, एखाद्या जीवाची काळजी कशी घ्यायची, जीव कसा एक्झॅक्टली. आणि मुळात बरोबर, जनरली आपल्याकडे प्राणी म्हटलं की फक्त वाघ किंवा साप, मोठमोठे प्राणीच असतात. पण हे छोटे प्राणी जे निसर्गाचा एक भाग आहेत आणि जे चांगल्या प्रकारे मुलांना समजू शकतात. आणि मग ती गोगलगाय आम्ही घेतली. गोगलगाय घेतल्यानंतर आमचे जे आर्ट टीचर होते त्यांनी मातीकामाचा वर्ग होता, तेव्हा त्यांनी त्याच वर्गाला असं आपलं एक मातीचं कॉईल सारखी बनवली. आणि मग मुलांना विचारलं की ह्याच्यात तुम्हाला काय दिसतंय. मग काही जणांना त्याच्यामध्ये, काही जण अळूवडी म्हणाले, काही जण जिलेबी म्हणाले. आणि मग शेवटच्या काही जण गोगलगाय आली. मग ती गोगलगाय आणि आम्ही दिलेली गोगलगाय असं ते कनेक्ट केलं. आणि मग ते मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे कळलं की आपण बघितलेली गोगलगाय आणि मग ही गोगलगाय 3D मध्ये बनवली. अशा प्रकारे तो शिक्षणाचा भाग आम्ही त्यांना देतो की वेगवेगळ्या वेमध्ये कायम डोक्यात राहतात. म्हणजे हे असं पाठ करायची गरजच नाही. बरोबर बरोबर बरोबर. कायम स्वरूपी त्याची एक तुमच्या डोक्यात इमेज राहते. आणि हो अगदी अगदी अगदी. निसर्गाच्या जवळ जाणं आणि निसर्गाशी संबंध काय म्हणता येईल, संवाद साधणं वगैरे हे जे सगळं आहे ते मला वाटतं ह्या शिक्षणातनं, म्हणजे जे नेचर एज्युकेटर आहे तो ती व्यक्ती करते. ते मला वाटतं आता हे तुमचं सगळं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि आज मला वाटतं हे नेचर एज्युकेटर्सचं काम खूप महत्वाचं पण आहे. आणि वेगवेगळ्या शिक्षकांनी सुद्धा हे जर मनात घेतलं तर, जसं तुम्ही मुंबईतली बेस्ट शाळा आहे तिथेही करू शकता आहात. म्हणजे असं नाही की आपण त्याच्यासाठी खेडोपाडची शाळा पाहिजे किंवा तिथेच असलं पाहिजे. इच्छा असेल तर आपण त्यातनं मार्ग काढून हे नक्की करू शकतो असं मला वाटतं. आणि ह्यामुळे मला असं जे सुरुवात करताना मी म्हटलं की शिक्षण, शिक्षक, बालक, पालक ह्या सगळ्यांचे जर एकमेकांशी सुदृढ नातं असलं, संवाद असला तर आपण भावी पिढी जी येणारी आहे त्या बालकांना आपण चांगलं काय म्हणतात निसर्ग पण देऊ शकू, चांगलं शिक्षण पण नक्कीच देऊ शकू असं मला वाटतं. शिक्षकाचा रोल, भूमिका खूपच महत्वाची ठरते. आणि ती त्याबद्दल आपण माहिती, नेचर एज्युकेटर म्हणून काय संकल्पना आहे, ते काय करतात याबद्दलची माहिती आपल्याला आज श्री तरे यांनी दिली. याबद्दल त्यांचे खरंच आभार. आणि मला असं वाटतं की ही खरंच आपल्याला मोलाची माहिती सर्वांना उपयुक्त करेल. श्री तरे यांचे आपण अनुभव ऐकले, वेगवेगळ्या पद्धती कशा काय ते वापरतात हे पण आपण जाणून घेतलं. आता आपण अनुभव ऐकणार आहोत ते एका आगळ्या वेगळ्या शिक्षिकेकडनं. लर्निंग डिसॅबिलिटी असलेली जी मुलं असतात त्यांना प्रयत्नपूर्वक शिकवणाऱ्या या शिक्षिका सुजाता रॉय, त्या त्यांचा अनुभव आपल्याला सांगतायत. नमस्ते. आज संवाद वाहिनी में एज ए स्पेशल एजुकेटर मुझे बोलने का अवसर मिला है, इसीलिए बहुत बहुत धन्यवाद. स्पेशल एजुकेशन ये बहुत वास्ट सब्जेक्ट है और थोड़े से समय में ये बता पाना बहुत मुश्किल है. इसलिए मैं आज ज़्यादातर स्लो लर्नर्स के बारे में बात करूँगी. स्लो लर्नर्स ऐसे बच्चे होते हैं जिन्हें पढ़ना, कोई चीज़ समझना या सीखना, इसके लिए जो उसके उम्र के बच्चा होता है उससे बहुत ज़्यादा टाइम लगता है. उनका डेवलपमेंट थोड़ा स्लो होता है. उनको पढ़ाई करने में, स्पेशली मैथ्स और कोई चीज़ समझने में बहुत ज़्यादा वक्त लगता है. उनका मेमोरी वीक होता है, कंसंट्रेशन भी बहुत वीक होता है. और कोई भी चीज़ समझना हो तो उसको बार बार अलग अलग तरीके से समझाना होता है. उनको कोई भी इंस्ट्रक्शंस अगर फॉलो करना है तो जैसे हम बोलते हैं ये करने के बाद आप ऐसे करो, आप इसके बाद ये करना, तो वो इंस्ट्रक्शंस बिल्कुल फॉलो नहीं कर पाते हैं. वो लाइक क्योंकि उनका मेमोरी भी वीक होता है
और कंसंट्रेशन भी नहीं होता है, तो इंस्ट्रक्शन पहले तो ठीक से सुनते भी नहीं है और उसके वजह से फॉलो भी नहीं कर पाते हैं, तो उसको पढ़ाई में, इस क्लासरूम में बहुत ज़्यादा दिक्कतें होती हैं। सबसे मुश्किल तब होता है कि जब पेरेंट्स को ये समझ में ही नहीं आता है कि उनका बच्चा एक स्लो लर्नर है। उन्हें लगता है बच्चा बदमाशी कर रहा है, पढ़ाई में ध्यान नहीं है, ठीक से पढ़ाई नहीं कर रहा है, इसीलिए वो उनको डांटते फटकारते हैं, उन पे प्रेशर क्रिएट करता है और बच्चा और ज़्यादा, वो उनको समझ में नहीं आता है बच्चे को कि वो क्या करे। क्लासरूम में टीचर जब पढ़ाती है तो उसे बिल्कुल समझ में ही नहीं आता है कि टीचर क्या बोल रही है या क्या समझा रही है। और अगर बोर्ड में भी कुछ लिखता है टीचर तो वो कॉपी भी नहीं कर पाता है, क्योंकि उसको हर एक वर्ड बोर्ड में देख के बार बार लिखना पड़ता है, तब तक तो टीचर बोर्ड रब कर देता है, तो उसका नोट्स कंप्लीट नहीं होता है। क्लासरूम में वो कोई आंसर नहीं दे पाता है और उसको हमेशा डर रहता है कि लोगों को पता चल जाएगा, टीचर उसको डांटेंगे, उसके जो फ्रेंड्स है, क्लासमेट्स है, वो उनको चिढ़ाएंगे, क्योंकि वो सब लोग लिखता है, वो लिख ही नहीं पाता है, उसका नोट्स कंप्लीट नहीं होता है। इसके वजह से हमेशा डरा डरा सा हुआ रहता है। उसका फ्रेंड्स भी कोई ज़्यादा होता नहीं है, कि वो डरता है कि ना फ्रेंड्स बनाएंगे, फ्रेंड्स को पता चल जाएगा तो उसका मजाक उड़ाया जाएगा, इसलिए वो सोशली भी वो बहुत वीक होता है, वो डरते हैं, हमेशा एक डर बना हुआ रहता है। कॉन्फिडेंस लेवल तो उसका बिल्कुल ना के बराबर होता है। तो मुश्किल ये है कि वो पेरेंट्स समझते नहीं है कि ये बच्चा हमारा स्लो लर्नर है और उसको स्कूल में ये सब दिक्कतें आ रही हैं। अगर पेरेंट्स को पता भी चल जाता है, अगर समझो टीचर बता है या स्कूल काउंसलर बताते हैं कि आपका बच्चे को ये प्रॉब्लम है, तो पेरेंट्स उसे एक्सेप्ट भी नहीं करना चाहता है कि बच्चा स्लो लर्नर है। पेरेंट्स को लगता है बच्चा भी छोटा है, जैसे जैसे बड़ा होते जाएगा वो ठीक होता जाएगा, पर ऐसा होता नहीं है। और दूसरी बात है क्या, पेरेंट्स को डर लगता है कि अगर यहाँ स्लो लर्नर है या कोई लर्निंग डिसेबिलिटी है और लोगों को पता चल जाएगा तो लोग क्या बोलेंगे। तो हमारे लिए बच्चा बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है और उसका डेवलपमेंट करना ज़्यादा इम्पॉर्टेंट है। आप जितना जल्दी बच्चे के बारे में पता चल जाएगा कि बच्चा स्लो लर्नर है और उसे प्रॉपर गाइडेंस देंगे तो उतना जल्दी बच्चे का डेवलपमेंट होगा। मैं आप लोगों को कुछ महान हस्तियों के बारे में बताना चाहूँगी, आप सुन के हैरान हो जाएंगे। थॉमस एडिसन 12 साल की उम्र में उनको स्कूल से निकाल दिया गया था। टीचर का ये कहना था कि ये बच्चा पढ़ने लिखने के लायक ही नहीं है, क्योंकि वो मैथ्स में तो बहुत वीक था ही, बाकी सब्जेक्ट में भी वो कर नहीं पाते थे, बिकॉज उनका फोकस कम था, कंसंट्रेशन कम था, वो नहीं कर पाते थे। एडिसन का जो मम्मी थे वो खुद एक टीचर थी और उन्होंने उनके बेटे को कहा, क्या बेटा तुम्हारे लिए ये स्कूल बना नहीं है कि तुम बहुत अच्छे हो, तुम ना इससे कहीं ज़्यादा इंटेलिजेंट हो और तुम्हें मैं पढ़ाऊँगी। और उन्होंने खुद अपने बच्चे का होम स्कूलिंग कराया और आप जानते हैं वो कितने बड़े साइंटिस्ट बने, कितने ब्रिलियंट साइंटिस्ट थे वो। एल्बर्ट आइंस्टाइन सभी लोग जानते हैं। एल्बर्ट आइंस्टाइन 4 साल की उम्र तक बिल्कुल बात नहीं कर पाते थे, बात ही नहीं करते थे। 7 साल की उम्र तक तो वो पढ़ना लिखना कुछ भी नहीं आता था, वो पढ़ ही नहीं पाते थे। वैसे अभिषेक बच्चन और ऋतिक रोशन के बारे में क्या आप जानते हैं? उन्हें भी लर्निंग डिसेबिलिटीज थे। ऋतिक रोशन को बहुत सालों तक स्पीच थेरेपी करना पड़ा और बाकी जो स्पेशल इंटरवेंशन है उसका हेल्प लेके ऋतिक रोशन इतने बड़े बॉलीवुड स्टार्स बने। ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स हम दे सकते हैं। स्टीव जॉब्स, लुइस पैस्चर, टॉम क्रूज, इससे बहुत सारे लोग हैं जिनको लर्निंग डिसेबिलिटीज थे। तो आप समझ ही गए होंगे कि मैं ये सब बात आपसे क्यों बता रही हूँ। मैं चाहती हूँ कि अगर आपका बच्चा स्लो लर्नर है, आप उसे एक्सेप्ट कीजिए और उसको प्रॉपर गाइडेंस देके उसके डेवलपमेंट करने में मदद कीजिए। एक स्पेशल एजुकेटर बच्चे का स्ट्रेंथ और वीकनेसेस पता करते हैं और अकॉर्डिंगली उसका जो स्ट्रैटेजीज़ है वो बनाते हैं। इससे बच्चे का, एक स्पेशल एजुकेटर का
गोल होता है बच्चे का ओवरऑल डेवलपमेंट करना। बिकॉज बच्चे का ऐसा टोल्ड हूँ कि उसका मेमोरी वीक होता है, कंसंट्रेशन वीक होता है, वो फोकस नहीं कर पाता है। तो जब तक हम उस पर काम नहीं करेंगे, तो वो डेवलप नहीं करेंगे, तो वो पढ़ लिख नहीं पाएगा। इसलिए एक और उसको जो लाइफ स्किल्स है वो भी सिखाना पड़ता है। तो एक स्पेशल एजुकेटर का रोल होता है कि बच्चे का ओवरऑल डेवलपमेंट करना, ना कि सिर्फ एग्ज़ाम में पास कराना। तो जब पेरेंट्स कोई स्पेशल एजुकेटर को अप्रोच करता है तो वो उसे गाइड करता है, क्या न सिर्फ पढ़ाई में बल्कि घर पे भी उसका बिहेवियर इश्यूज भी होते हैं। तो किस तरह घर के मेंबर्स को बच्चों के साथ बिहेव करना चाहिए, क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए। स्पेशल एजुकेटर अगर हैंडल करते हैं बच्चे को, तो वो तो कुछ देर तक ही बच्चे के साथ रहता है, लेकिन जो फैमिली मेंबर्स हैं वो ज़्यादा टाइम स्पेंड करते हैं बच्चे को। तो उनको किस तरह बच्चे के साथ टाइम स्पेंड करना चाहिए जिससे बच्चे का डेवलपमेंट हो। जैसा वो कोई ब्रेन गेम्स खेल सकते हैं, मेमोरी गेम्स, ऐसे बहुत सारे गेम्स होते हैं जो फन भी होता है, बच्चे को समझ में भी नहीं आता है कि वो कुछ सीख रहा है या पढ़ रहा है या उसका डेवलपमेंट। वो सोचते हैं कि घर के लोग खेलते हैं हमारे साथ, वो तो एक बॉन्डिंग भी अच्छा हो जाता है, वो खेल खेली में बहुत कुछ सीख भी जाता है, डेवलपमेंट। और मेमोरी गेम्स भी बहुत सिंपल सा होता है जो ना कभी भी आप खेल खेल में भी कर सकते हैं। तो इस तरह से स्पेशल एजुकेटर गाइड करता है कि घर के मेंबर्स को भी किस तरह बच्चे के साथ बिहेव करना चाहिए ताकि उसका इम्प्रूवमेंट हो। तो वो इंस्ट्रक्शंस जो है वो आपको सिंसियरली फॉलो करना पड़ता है। बिकॉज स्पेशल एजुकेटर जो थोड़े ही घंटे बच्चों के साथ रहकर वो सिर्फ गाइड कर सकते हैं, लेकिन जो ओवरऑल डेवलपमेंट होता है, जैसे वो आपको इंस्ट्रक्ट करता है वैसे फॉलो करने से बच्चे में डेवलपमेंट बहुत जल्द होने के चांसेस होते हैं। देखिए, हर बच्चा अनमोल होता है, हर बच्चे में कोई ना कोई हुनर होता है, कोई भी बच्चा आशा से परे नहीं है। हमें चाहिए हम बच्चे को प्रेरित करें, प्रोत्साहित करें, उनका कॉन्फिडेंस बढ़ाए, उसको इस तरह गाइड करें कि वो धीरे धीरे डेवलप होकर एक अच्छा करियर बना सके, एक अच्छा इंसान बन सके और उसे आगे चल के लाइफ में कोई दिक्कतें ना आए। जो वो अभी फेस कर रहा है उससे हमको उसे बाहर निकालना है। एज ए स्पेशल एजुकेटर हमें बहुत सारे चैलेंजेस फेस करने पड़ते हैं, हम बहुत पेशेंटली वो करते भी हैं, लेकिन जब हम देखते हैं कि बच्चा धीरे धीरे डेवलप होता है और हम बच्चे के जीवन में ऐसे कुछ करते हैं कि वो आगे चल के बहुत अच्छा अपना लाइफ लीड कर सके, तो वो जो हमें सुकून मिलता है और वो हमें और भी प्रेरित करता है कि हम कुछ करें कि बच्चा इस जगह पे जाके पहुँचे कि लोग कभी समझ ही नहीं पाए कि वो एक स्लो लर्नर था या उसे कोई लर्निंग डिसेबिलिटीज़ थी। बच्चा जब जीवन में कुछ कर लेता है, कुछ कर पाता है, उससे हमें जो इतना अच्छा लगता है कि हमें लगता है कि हमें अपना गर्व होता है, अपने इस प्रोफेशन में हमें गर्व होता है। तो संवाद वाहिनी में आने का अवसर मिला है, आप सब के साथ ये शेयर करने का मौका मिला है, इसलिए बहुत बहुत धन्यवाद। और संवाद वाहिनी को बहुत बहुत शुभकामनाएं कि इस तरह आगे बढ़ते रहे और उनका चैनल बहुत अच्छा करे और सक्सेसफुल हो। नमस्ते। धन्यवाद सुजाताजी। स्लो लर्नर्स या लर्निंग डिसॅबिलिटीच्या एका प्रकाराबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिलीत। अजून पुढच्या भागांमध्ये आणखी विस्ताराने माहिती घ्यायला नक्की आवडेल। शिक्षक आणि विद्यार्थी या महत्त्वाच्या विषयावर आपण आज थोडी माहिती घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा।